आज आम्ही नारायणगावच्या कुकडी पाटबंधारे विभागामध्ये इथले आपले कार्यकारी अभियंता कोडोस्कर साहेब यांना भेटण्यासाठी आलेलो आहे। कुकडी प्रकल्पातून आजपर्यंत जे काही आवर्तन झाली त्यातला अत्यंत अन्यायकारक आणि भयानक निर्णय यंदाच्या कालवा सल्लागार समितीने घेतलेला आहे। तो म्हणजे आत्ताचं उन्हाळी पिण्याचं पाण्याचं आवर्तन जे काय करतायत त्यासाठी पिंपळगाव जोग्याच्या धरणातून जो डेड स्टॉक आहे त्याच्यातून तब्बल 3.5 TMC पाणी काढण्याचा निर्णय कालवा सल्लागार समितीने घेतलेला आहे। तेवढं पाणी जर त्या धरणातून काढलं तर पुढच्या वर्षीच्या पिंपळगाव जोग्याच्या कालव्याच्या रोटेशनला ही अडचण येणार आहे। आमची सगळ्या शेतकऱ्यांची जे पिंपळगाव जोग्याच्या कालव्यावरचे लाभधारक शेतकरी आहेत त्यांच्या वतीने त्यांचे एक प्रतिनिधी म्हणून आम्ही आमचा ह्या निर्णयाला विरोध आहे। 2.5 TMC पर्यंत ठीक आहे, आता उदारमानाचे जुन्नर तालुका आहेत, आमचे जमिनी धरणामध्ये गेलेत, पिण्याचे पाणी शेतीचं पाणी देण्याचं आजपर्यंतचं धोरण राहिलेलं आहे। आम्हाला पाणी द्यायचं आहे, तो कायद्याच्या विरोधात जरी असला तरी माझं मत असं आहे की 2.5 TMC पर्यंत दिलं तर काय हरकत नाही, तर आपल्या पुढच्या वर्षीचं पिंपळगाव जोग्याचं आवर्तन हे सुरळीतपणे चालेल। पण 3.5 TMC जर देणार असेल तर पुढच्या वर्षीचा आमचा शेतीचा हंगाम हा पूर्णपणे नष्ट होणार आहे आणि त्याला जबाबदार कालवा सल्लागार समितीचे अध्यक्ष, त्यांचे सगळे कमिटी मेंबर, त्याचे सचिव आणि हे सर्व प्रशासनातले अधिकारी असणार आहेत। म्हणून आमचा हा विरोध आहे आणि माझं तर कोडोस्कर साहेबांमार्फत सचिवांना एक आव्हान आहे, जर तुम्हाला 3.5 TMC पाणी न्यायचं असेल तर न्या, पण आम्हाला एक ॲफिडेविट करून द्या की पुढच्या वर्षीचा आमचा हंगाम तुम्ही सुरळीत करणार। पण पावसाची कृपा तेव्हाचं निसर्गाचं काय असेल त्याच्यावरती अवलंबून असतं। म्हणून मला आज जुन्नर तालुक्याचा लोकप्रतिनिधी नात्याने या 3.5 TMCला माझा विरोध आहे, आमचा सगळ्यांचा विरोध आहे आणि त्याच्यामुळं कालवा सल्लागार समितीचा ह्या निर्णयाचा आम्ही निषेध व्यक्त करतो आणि 2.5 TMC पर्यंत पाणी सोडावं अशी आमची मागणी तुम्ही सचिवापर्यंत पोहोचवाल। याचा निर्णय लगेचच उद्या किंवा परवा झाला पाहिजे असं या मताचे आम्ही सगळेजण आहोत। गेले अनेक वर्षापासून जुन्नर आपले पुणे जिल्हा, नगर जिल्हा आणि सोलापूर जिल्ह्यातला काही भागाला हा वरदान ठरलेला आहे आणि त्याच्यामध्ये कुकडी प्रकल्प 30-40 वर्ष जुना असून त्याच्यात काही सुधारित प्रशासकीय मान्यता ह्या झाल्या होत्या। तर त्याच्यामध्ये तिसरी सुप्रमा जी झाली होती तर तिसरी सुप्रमामध्ये आपल्या जुन्नर तालुक्यासाठी अन्याय झाला आणि ही तिसरी सुप्रमा जी आहे ती 2 नोव्हेंबर 2018 साली झाली। आता 2018 साली ह्या तालुक्याचे आमदार कोण होते हे आपल्याला कल्पना आहेच आहे, पण त्या तिसऱ्या सुप्रमामध्ये नेतवडचा जो बंधारा आहे तो वगळण्यात आला। त्याला कारण दिलं गेलं की येडगाव धरणातल्या पाण्यातून नेतवड बंधाराच्या लाभ क्षेत्रामध्ये पाणी येते, पण वास्तविक तशी परिस्थिती नाही आहे आणि म्हणून हे निर्णय जो झाला तो चुकीचा आहे। त्याचबरोबर या सुधारित प्रशासकीय मान्यतेमध्ये कर्जत त्या भागाचे 3 प्रकल्प त्याच्यामध्ये वाढवले गेले। आता त्याच्यामध्ये पाणी किती लागणार म्हटले, कुकडी प्रकल्पात हे पाणी शिल्लक राहिले मग 100 MCFT लागणार, 50 MCFT लागणार असे फक्त त्यांनी बुक केले, पण प्रत्यक्षात पाणी वापर त्यांचा जास्त होतो। 250 किलोमीटर पाणी तिकडं व्हायचं आणि त्यांना फक्त 100 MCFT पाणी द्यायचं असं होत नाही, त्यांना पाणी ते जास्त लागतं। म्हणून तेव्हापासून आपल्या तालुक्याला किंवा कुकडी प्रकल्पाला स्ट्रेस चालू झाला हा राज्यकर्त्यांच्या आणि लोकप्रतिनिधींच्या 2018च्या भोंगळ कारभारामुळे झाला। त्याचबरोबर याच्यात एक महत्त्वाची गोष्ट आहे, माणिकडो धरणाच्या बुडीत बंधावर अनेक लोक राजकारण करतात आणि सांगतात मी मंजूर केले, पण 2018च्या सुप्रमामध्ये काय लिहिले बघा, माणिकडो धरणाच्या बुडीत क्षेत्रांतर्गत 8 बुडीत बंधारे बांधण्यासाठी केलेले तरतूद वगळण्यात येत आहे। म्हणजे 2018 साली जे वल्लभशेठ बेनके साहेबांनी पूर्वी की माणिकडो बुडीत बंधारे आपल्याला करायचे तो त्यांचं स्वप्न होतं, त्याच्यानुसार आम्ही पाऊलच उचलली होती, तर ते वगळण्यात आले 2018 साली। त्यानंतर मी आमदार झाल्यानंतर माझ्या लक्षात आलं आणि म्हणून हे स्पेशल परमिशन घेऊन सेल्फ क्लिनिंग टँक्स असं त्याचे डिझायनिंग नवीन करून माणिकडोच्या बुडीत बंधाऱ्यासाठी आपण ती स्पेशल मंजुरी आणली। आता त्या बुडीत बंधारे होतील, पण जे आता सांगतात की यांनी काय केलं नाही त्यांच्या कार्यकाळामध्ये ते काही झोपले होते का? जेव्हा आपला नेतवडचा आणि माणिकडो बुडीत बंधारा एवढा अन्याय झाला, कर्जतचे 3 तालुके 3 प्रकल्प ॲड झाले, तेव्हा कुकडी प्रकल्पामध्ये आपल्या गोष्टीवर तो ताण आलेला आहे आणि म्हणून कुकडी प्रकल्प या तालुक्याची एक जीवनवाहिनी आहे, शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणार आहेत।
त्याच्याकरता कुठल्याही परिस्थितीमध्ये काही करावं लागलं तर आजपर्यंत बेनके साहेबांनी कार्य केले, आम्ही केले, आमच्या सर्व सहकार्यांनी इथं केले, जे काय सगळे आज उभे आहेत त्यांनी, आणि पुढेही करत राहू. शेतकऱ्यांसाठी सत्ताधारीमध्ये असलो आणि काही जरी असलं तरी आम्ही जुमानीत नाही. जयंत पाटील जलसंपदा मंत्री असताना सुद्धा, आम्ही सत्तेत असताना सुद्धा जर सरकारने किंवा त्या मंत्र्यांनी जर निर्णय घेतला असेल कोणाच्या दबावाखाली तर आम्ही कोर्टात गेलो. बाळासाहेब आवटे आमचे मार्गदर्शक होते, तिथले सगळे होते, अशोक नाना होते, देशिंग होता, प्रशांत आवटीच्या नावाने आम्ही ती याचिका दाखल केली आणि पूर्ण कुकडी प्रकल्पाच्या उन्हाळी आवर्तनासाठी स्टे आणला. तेव्हा वाटाघाटी झाल्या, जुन्नरला न्याय मिळवून दिला, तेव्हा ती केस मागे घेऊन पुन्हा आम्ही पुढे गेलो. ही गोष्ट आजपर्यंत आम्ही केली आहे. चिलेवाडीचं मी नोट आता अधिकृत इरिगेशन ऑफिसमधून आणलेली आहे. त्यातलं पहिली जी मान्यता मिळाली ती 1997 साली मिळाली. पहिली सुप्रमा प्रशासकीय मान्यता पहिली. तेव्हा बाळासाहेब दांगड साहेब आमदार होते आणि तेव्हा ते चिलेवाडी धरणाचं कामाला सुरुवात झाली. नंतरची जी सुप्रमा झाली, जेव्हा चिलेवाडीच्या पाईपलाईनचं काम जे चालू झालं ते 2010 साली झालं. तेव्हाचे आमदार वल्लभशेठ बेनके साहेब होते आणि तेव्हा त्या चिलेवाडीच्या पाईपलाईनला त्यांच्या दूरदृष्टीने ते कामाला सुरुवात झाली. ओपन कॅनलनी नाही करायचं, बंदिस्त पाईपलाईननी करायचं. म्हणजे उत्तरेच्या भागाकडे जो दुष्काळी भाग आहे, जशी पिंपरी पेंढरचा जांभळपट असेल, कांबर्डीचा वरचा भाग असेल, लवलेवाडी असेल, वडगावांची पादेरवाडी असेल, संतवाडी, कोळवाडी, राजुरीचा वरचा पट्टा असेल, गुंजवाडी असेल, गुंजवाडीचा वरचा भाग असेल, बेल्ल्याचा जो वरचा भाग असेल, त्याला ग्रॅव्हिटीने पाणी येत नाही, अशा शेतकऱ्याला लाभ होईल असं ते केलं. नंतरून ती सुप्रमा जेव्हा 2010 साली झाली तेव्हा 15-16च्या दरम्यान त्याची सगळा निधी संपला आणि त्याच्यामधला परत एक सुप्रमा करण्याची गरज होती, पण तेव्हाच्या आमदारांना करता आली नाही. आम्ही पुन्हा एकदा अजितदादांच्या मागं लागून 2023 साली म्हणजे 14/2/2023 साली त्याची तिसरी सुप्रमा आणली, 100 कोटी रुपये आणले, त्याचं भूमिपूजन केलं आणि ते काम सुरू आहे. त्याचं आत्ता पाणी कोळवाडीपर्यंत आलंय, त्याचं पुढे राजुरीपर्यंत जाणार आहे, बेल्ल्यापर्यंत जाणार आहे. पुढच्या 7-8 महिन्यामध्ये ते काम पूर्ण होऊन आपल्याला ते शेतकऱ्यांना ते पाणी द्यायचंय. मला सांगायचं आहे काय, जलपूजन झालं याच्याबद्दल दुमत नाही, तो अधिकार मंत्र्यांचा आमदारांचा आहे, त्यांनी केलं त्याच्याबद्दल मला काय म्हणणं नाही. उलट तुम्ही त्या कार्यक्रमाला या असं इरिगेशनच्या अधिकाऱ्याने पण मला सांगितलं, पण माझ्या काय पूर्व नियोजित कार्यक्रम असल्यामुळे मी येऊ शकतो नाही. पण तिथं जे भाषणं झाली की 3 पिढ्यांनी यांनी केलं नाही, सगळे जे काही केलं ते आम्हीच केलंय, हे साफ चुकीचं आहे. शेवटी निधी जरी मंजूर केला, त्याचा प्रकल्प पुढे 3-4 वर्ष चाला, नंतर जरी आमदार झाला तर ज्यांनी मंजूर केलाय त्याचं पैसे आणले असेल, ह्या गोष्टी केल्यात. करायचं तर काही नाही, फक्त खोट्या श्रेय घ्यायचं आणि इतरांना नावं ठेवायची, हे आता इथून पुढं चालणार नाही. हे जे काय कुकडी प्रकल्पातलं कालव्याचं पाणी आता चाललंय, 3.5 TMCचं पाणी तिथं पिंपळगावातून नेणार आहे, त्याची एकमुखाने सगळ्यांनी मान्यता दिली. अहो त्याचा धोका फक्त जुन्नर तालुक्याचा होणार आहे. पिंपळगावचा कालवा कुठे जातो? पिंपळगावचा कालवा जुन्नर तालुक्यात आहे, पारनेरमधल्या काही भागात आहे. आंबेगाव तालुक्याला आहे का? नाही. कुठल्याही इतर तालुक्याला आहे का? नाही. बाकीचे तर म्हणणार हा सोडा. मग आपले काय झोपलेत काय? एवढा पिंपळगाव तालुक्यातून पाणी सोडायचं 1.5 स्टॉकमधून, पुढच्या वर्षीचं नियोजन कोण करणार? आजपर्यंत 3.5 TMC पाणी एवढं सोडलं नव्हतं. आमची मागणी आहे की 2.5 TMC पर्यंत सोडा, अन्यथा याच्यानंतर प्रत्येक गावच्या आम्ही सगळे लोक गोळा करून त्याचं तीव्र आंदोलन करू. आज KLBC चालू केलेलं आहे, पिण्याच्या नावाखाली निगोची यात्रेला पाणी सोडलं, नियोजन फेल झालं. आत्ताच कोडकर साहेबांनी सांगितलं 15 दिवस आधीच पाणी सोडलं. का सोडलं 15 दिवस आधी? स्ट्रेस येणार ना उन्हाळ्यामध्ये, ते सोडायला नव्हतं पाहिजे. अहो घोड शाखा आणि मीना शाखेचे जुन्नर आंबेगावचे शेतकरी आहेत, त्यांची व्यथा बघा. ठीक आहे, आता माऊली शेठ कोरडे आहेत, देवदत्त निकम आहेत, ते आमचे राजकीय विरोधक असले. माऊली शेठ खंडागळे ते आमचे राजकीय, त्यांनी पाटात उड्या मारल्या. अशापर्यंत पाटात उड्या मारण्याची वेळ आम्ही कधी आणून दिली नव्हती. स्वकीय असू नाही तर विरोधक असू, शेवटी सुपुत्र आपण सगळे शेतकरी जुन्नर तालुक्यातले आहेत. म्हणून त्याची गंभीर दखल घेऊन सगळ्यांनी याच्यावर जे वास्तव आहे ना त्याच्यावर पुढं काम करावं. आणि ते काम जर केलं नाही, इतर गोष्टीमध्ये इंटरेस्ट देऊन असं गोष्टी करत राहिल्या तर ही जुन्नर तालुक्याची जनता माफ करणार नाही. म्हणून भविष्यामध्ये सर्वांनी एकत्रित सतर्क राहून या पाण्याच्या बाबतीत करावं. शेवटी पाणी आहे तर जीवन आहे.
पाणी आहे तर शेती जगणार आहे, शेती असेल तर त्या जो काही शेतीतला कष्ट करून पैसे कमवते ते पुढं थांबवलं जाईल. पुन्हा अशा प्रकारचा पायंडा निघोच्या यात्रेला पाणी सोडा. आता अहिल्यादेवीचं तोंडीला 300 काय जयंती का पुण्यतिथी साजरी होती, त्याच्यानिमित्त पाणी सोडा. आमचं काय म्हणणं नाही ना, पण हे नियोजनात कशाला बदल करायचे? अशा गावगावच्या यात्रेला जर पाणी मागत राहिले, अशा प्रकारचं काय राज्यकर्त्यांचं काम आहे का? आणि जर अहिल्यादेवीच्या 300 जयंतीच्या निमित्ताने जर पाणी सोडायचं असेल त्याचं प्री नियोजन नको करायला. बरं, वर्षभरात जो पाणी साठा आहे त्याचं 3दा पाणी आपण वापर करतो. मग 3दा पाणी जर वापर करणार असेल तर शेवटचं पाणी आपण कधी देणार आहे? त्याचं रिव्हर्स कॅल्क्युलेशन नको करायला. हे कॅल्क्युलेशन करत नाही, ज्याला पाहिजे तसं करतात. पाणी त्यांना नाही मिळावं ह्या मताचं मी नाही किंवा आम्ही नाही, पण नियोजन बरोबर झालं पाहिजे. आणि नियोजनाच्या अभावामुळं हा सगळा भोंगा कारभार झाला आहे. आणि म्हणून आपल्याला त्याच्यासाठी सतर्क राहून यंदाच्या वेळेस हे 2.5 TMC पर्यंतच पाणी सीमित ठेवलं पाहिजे. आता कालवा सल्लागार समितीमध्ये कुकडीच्या नदीला केटीला पाणी सोडणार नाही असा निर्णय झाला नाही, तर आमची ती पण आम्ही मागणी केली. सचिवांनी पण सांगितलं आम्ही सकारात्मक विचार करू, पण आमच्या कुकडी नदीच्या सगळ्या केटीला या रोटेशनमध्ये पाणी भरल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही. ते पाणी आम्ही सगळ्या त्या गावच्या केटीला त्या नदीला हे देणारच. आणि म्हणून अशा प्रकारचं कार्यासाठी मीना नदी पण आहे, घोड नदी पण आहे. मीना नदीचं एक रोटेशन आता एवढं ते झाले, पण अजून एकदा मीना नदीला पण त्या केटीजमध्ये ते पाणी भरून देण्याचं काम आपण ते निश्चित प्रकारे करू असं मला तुमच्या मार्फत सगळ्या लोकांना सांगणं आहे. आणि भविष्यात लोकांनी सतर्क राहावा, याच्यावर आवाज उठवा आणि पाण्यासाठी आपण सर्वजण एकत्रित लढा देऊ, एवढंच माझं मत आहे. धन्यवाद. जय शिवराय. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.